त्याच्यामुळे ना असे काम करायचे चांगले, चांगलं राहायचं सगळ्यांसंग. अहो आलंय जिंदगीत काय घेऊन आणि जाणार काय घेऊन, त्याच्यापेक्षा ना सगळ्याला प्रेमाने राहायचं, गोडीनं राहायचं, गोडीनं खायचं, 4 जणांच्या मुखात घास घालायचा. पांडुरंगानं आपल्याला दुसरं काय शिकवलेलं आहे, तेवढं शिकवलेलं आहे. आणि चांगलं कधी बी आहे ना मनातून चांगला बोध घ्यायचा असतो. आपण नाही का याला वाईट बोला त्याला वाईट बोला असं नाही करायचं. हे बघा इथं दूध तापवलं आहे, नाही बघा आता मेथीची भाजी कशी केली हिरवीगार छान. हे बघा आता काय करणार, व्हिडिओ धरायला लाईटची आहे ना, जायना यायची जायची जायची, म्हणून मग मी आपलं व्हिडिओ तर टाकायलाच पाहिजे. त्याच्यामुळं असं आपल्याला येईल तसं केलाच. मैत्रिणीनं खूप काही माणूस देऊन जातं, खूप काही घेऊन जातं, संग काही कोणी नेत नाही. फक्त आपल्या मनानं चांगलं राहायचं, चांगलं खायचं, सगळ्यांना चांगलं बोलायचं आणि असं आपल्या आयुष्यामध्ये चांगले गोडी आलेले असते तर चांगलंच राहायचं, चांगलं वागायचं, सगळ्याला प्रेमाने राहायचं. काही केलं तर सगळ्याच्या मुखात घास घालायचा, असं आपण राहायचं. मी सगळ्यांसंग आनंदी राहते. कुणासंग मी आत्तापर्यंत कधी कुणासंग भांडणं केले नाही. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, मैत्रिणीनं मला सपोर्ट करा. नमस्कार, बाय. हे बघा आता चपात्या झाल्या बरं का, आणि मेथीची भाजी केली, दूध तापवलं, आणि मांजराचे पिल्लं आहेत त्यांना 2, त्यांना ते घेतलेत मुद्दाम. काय होतं 7-10 दिवसापूर्वी असे बारीक बारीक छोटे छोटे सापाचे पिल्लं येते बरं का. तर मग आमच्या इथं आहे ना इस्त्रीवाल्या काकू आहे, त्यांच्याकडून एक मांजराचं पिल्लू आणलं होतं. तर ते पिल्लू आणलं तर त्यांच्या आईला ते पिल्लू मोठं झालं, मुंगसानीच खाल्लं. मुंगसानी खाल्लं का कुत्र्याने मारलं. मग तिला 2 पिल्लं झाले, त्याच्यातून एक कुत्र्यानं मारलं, असं झालं. पण मग ते घरामध्ये असं मांजर दारात कुत्रं पाहिजे. पण इथं कसं आहे, मी जाते ड्युटीला, मग ते कुत्रे मांजरं कोण बघणार घरी, आणि माझं सगळं मोकळं असतं. त्याच्यामुळं ते असं वाटतं नको बाई कुणाचं आपण स्वयंपाक हे घेतो. आता ते एक मांजरच पिल्लू होतं, नेलं त्या बाईनं, इतकं वाईट वाटायला लागलं, काय करणार. आणि आता भाजी केली मेथीची, तर स्वयंपाक झालाय. आता जेवते आणि झोपते. सकाळी 4 वाजता उठायचं आहे, कुरडायचं आदान ठेवायचं आहे, आणि मग सकाळी 9-9:30 वाजता तेवढं करून घ्यायचं, पुन्हा पुढच्या उद्योगाला मोकळे. असं हे बघ पोळ्या झाल्या. काय करावं, सकाळी संध्याकाळी ड्युटीला जावं लागतं, 7-7:30ला. तिथून आल्यावर असं स्वयंपाक करावा लागतो, आणि मग स्वयंपाक केल्यावर करायचं, खायचं, ठेवायचं उचलून, भांडे कुंडे घासायचे. सकाळी रविवारच्या दिवशी सुट्टी असते, पण कुणीकडे दिवस जातो मला काही कळत नाही, काही म्हणजे काही सुद्धा नाही कळत. सारखं दिवसभर, पण मी कोणाच्या घरी जात नाही, काही नाही, वेळ पुरतच नाही तर काय घरी जाणार. पुरतो का वेळ दिवसभर, एकट्या माणसाला किती काम करावं, असं होतं ना. त्याच्यामुळं आता हे बघा इथे ही मेथीची भाजी केली. हे बघा हिरवीगार अशी मस्त भाजी होती. 30 रुपयाला भाजीची जोडी आणली. गेले मी याच्यात बाजारात, तर ते माणूस म्हणला बाई 40 रुपयाला जोडी आहे. म्हणलं बरं. मागून म्हणलं जाऊन तुम्हाला किती घ्यायच्या, म्हणलं एकच घ्यायची दादा. बरं म्हणला 30 रुपये द्या म्हण. मी बरं जाऊ दे. काय आहे, आपण भाजीपाला घ्यायला गेलो ना कटकट नाही करायची. ते भाजीमध्ये ना चांगला स्वाद उतरला पाहिजे. प्रेमाने सगळं आपण काही बी काम केलं ना तर प्रेमाने केलं पाहिजे.
कारण आहे ना त्याच्यामध्ये स्वाद उतरतो. आपण हे हिसक करून केलं तर ते आपल्याला पचनी नाही पडत, खायला स्वादिष्ट नाही लागत. त्याच्यामुळं कोणी काही सांगितलं त्या कामात किटकिट करायची नाही, कोणाला काही आपण वाईट बोलायचं नाही. आपल्याला परमेश्वरानं चांगलं तोंड दिलेलं आहे, चांगले संस्कार घ्यावं लागते. आपण वगैरे केलं ना आयुष्य कटत नसतं. त्याच्यामुळं आपण चांगले संस्कार घ्यायचे, चांगल्या व्यक्ती बायांसंग राहायचं. म्हाताऱ्या बाया कधी काही वाईट शिकवत नाही. आणि माझ्या मैत्रिणीच तशा आता म्हाताऱ्या काय कोणाला भांडणं नाही, तणणं नाही, काय नाही, असं राहतं ते. नमस्कार मैत्रिणींनो, घरगुती सुगरणच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा आता मी ड्युटीनं आल्या. आज काय झालं, सकाळी आज शनिवारी ना, 14 शनिवारी लाईट नसते बरं का. मग आहे ना सकाळी लाईट नव्हती तर दुपारी आम्ही 1 वाजताच घरी आलो बरं का, मॅडम आणि मी. आणि मग काय झालं, पुन्हा मग ते पुण्यावरून 2 पेशंट आले बरं का. मग मॅडम म्हणले आता असं करा मावशी, तुम्ही 4 वाजता या आणि 5ला जा, संध्याकाळी येऊ नका ओपीडीला. म्हणलं ठीक आहे. मग परत दुसरे 2 पेशंट आले, त्यांचे रिलेटिव्हच होते. मग मला ना उद्याच्याला रविवार सुट्टी असते ना, मग उद्याच्याला कुरड्या करायच्यात. मग त्याचं ते पाणी काढायचं असतं बरं का, दुसरं पाणी टाकून ठेवायचं असतं सकाळच्याला. मग सकाळी मी 4 वाजता उठणार आणि मग त्याचं ते पाणी काढून घेणार. पातेल्याला माती लावली, सरपण काढून ठेवलं आणि दगडाची चूल मांडून ठेवली बरं का. आणि मग काय केलं, आता म्हणलं सकाळचं टाईम 4 वाजताचं उठायचं असतं. उठायचं, आंघोळ करायची आणि लगेच आदान ठेवायचं. आंघोळ करूच तर आदान येतं, आदान आलं का लगेच मग तवर 4 साडेचार वाजते. मग आपलं हटवून घ्यायचं आणि मग टाकायचं. 6 साडेसहा वाजेपर्यंत होतं टाकायचं. आणि मग झाल्याच्या नंतर मग स्वयंपाक करायचा, घरातला स्वयंपाक करायचा, धुणं भांडी, मग देवपूजा, राहिलेले कामं सगळे करायचे, भांडे घासायचे पुन्हा तेवढे, कुरड्याचं पातेलं सोरे असतात तो मोठा, असं घासायचं. आणि मग आपल्या कामाला रुटीनला सुरू. असं रविवारचा दिवस कुणीकडे जातो ना माहीतसुद्धा नाही होत.